गाय आता इकडे नैवेद्य वाटप सुरू आहे. आता इकडे नैवेद्य ते देतात सगळ्यांना. गाय आता हे मेन मंदिर आहे आणि आता मुखदर्शनची पण लाईन बंद केल्या. हे बघा काय सस्ता ड्रॅगन हे हातानंच फिरवा लागलं. जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण चाललोय कोल्हापूरला आणि आई पण येणार आहे माझ्यासोबत. आणि आज रेणुका मंदिरमध्ये जत्रा आहे आणि आत्ता इथं 5:45 वाजलेत. तर काय आता आपण निघूया बाहेर पडूया आणि आई पण माझ्यासोबत येणार आहे. तर आता उद्या पण पुण्याला जायचं आणि आज तसं पण मी जाणारच होतो शनिवारी. आणि आता जाऊया आपण पहिला आता बस स्टँडवर जाऊया. एका तासाभरात आता पोहोचलेली पण काय लिहिलं लांब नाही. तर काय आता जाऊया आपण. आता तुम्हाला इथं गेल्यानंतर भेटतो. तर काय आता आपण चाललोय मामाने मी चाललोय आता मंदिराकडे आणि आत्ता वाजल्यात 8 आणि बस लेट झाली. 5:30ला आम्ही बाहेर पडलेलो आणि 7 वाजता 7:30 वाजता आम्ही बरोबर घरात पोहोचलो आणि आता 8 वाजले. तर आता आपण जाऊया. मामा आणि मी चाललोय मंदिराकडे. मामाला थांबलेलं जायचं माझ्यासाठी. तर जाऊया आता मंदिराकडे डायरेक्ट. तर काहीच गर्दी बघा. इथंच आता गाड्या लावायला सुरू केल्यात आणि मंदिर त्या चौकाच्या राईट साईडला आहे, इकडं आहे. आणि आता इथनंच पूर्ण गाडी लावलं सगळीकडे. पार्किंगलाच आता भेटते ना. आणि त्याचं म्हणून हे आले बपिलेली बरोबर बपिलेली. तर काहीच गर्दी बघा केवढी गर्दी. आता आम्ही इथं चौकात आता लिफ्ट मारायचा आहे आणि आम्ही गाडी त्या बाजूलाच लावल्या, मागच लावल्या गाडी. कारण पार्किंगला गाडी जागाच नाही तिथं पार्किंगसाठी. काहीच गर्दी लय आहे इथे. काय श्वास घ्यायलाच येईना. गर्दी म्हणजे लय गर्दी आहे. अजून मंदिर अजून इथनं लय लांब आहे तरी पण लय गर्दी आहे. आत्ता कुठेतरी मंदिर दिसायला लागले. लय म्हणजे लय गर्दी आहे. तर काहीच त्या साईडला दर्शनासाठी लाईन आहे. आता आम्ही इकडनं मुखदर्शन घेणार आहे कारण काय लय वेळ झाला आहे आणि लय वेळ लागणार दर्शन घेण्यासाठी. गाय आता इकडे नैवेद्य वाटप सुरू आहे. आता इकडे नैवेद्य ते देतात सगळ्यांना. या साईडला इकडे लाईन आहे इकडे दर्शनासाठी. गाय आता हे मेन मंदिर आहे आणि आता मुखदर्शनची पण लाईन बंद केल्या आणि मेन दर्शनला लय गर्दी लागणार. आता सगळी इकडे खाली बसल्यात नैवेद्य खायला. सगळे आता खालीच बसल्यात. गर्दीला गेल्या इथं खालीच बसून. तर काय आता लाईन बघूनच आम्ही नको म्हणलं कारण लाईन लय मोठ्या 2-2 तास लागणार आम्हाला जायला. आता आम्ही पाळणे बघायला आलो. खरं एवढी पण काही मोठी पाळणी नाही तिथं. बारक्या पोरांचीच आहेत. मला दाखवतात. इकडे बघते ते ब्रेक डान्सच तेवढा चांगला आहे, बाकी कायच नाही. आणि हे काय सगळं कॉमनच आहे. एवढंच आहे फक्त. हे बघा काय सस्ता ड्रॅगन हे हातानंच फिरवा लागलं. गाय आता हेच तेवढं मोठं आहे आणि हे पण आता बारकच आहे सगळे. आणि नुसती लेच गर्दी आहे इकडे या साईडला पण. तर काय आता आम्ही गर्दीतनं बाहेर पडलोय. मंदिराच्या इथनं आता बाहेर आलोय. गाडीच्या आता चाललोय इकडं. गाडीच्या तिथं चाललोय आणि लय गर्दी म्हणजे लय भयानक गर्दी होती. व्हिडिओ पण काढायला येत नव्हता एवढी गर्दी होती. तर काय आता तिथं मंदिराची इथं लाईन पण लय मोठी होती तिथं. म्हणजे दर्शनासाठी लाईन लय मोठी होती आणि मुखदर्शन काय आम्हाला बघायला भेटलंच नाही. आम्ही तेवढंच कळसाचं दर्शन घेतलं. तर काय आता गर्दीतनं का नाही आम्हाला कुठं जायचं समजायला नाही आणि आता आम्ही दुसरीकडनं बाहेर पडले कुठेतरी. आणि गाडी ती कुठल्या दुसऱ्या बाजूलाच लावल्या आम्ही आणि आम्ही पडले दुसऱ्या बाजूला बाहेर. तर आता गाडी बस जाणार आता आणि आता इथनं जरा लांब आहे गाडी. बाहेर लांब लावलं इथनं जरा. काय कोणाला लक्षात राहीना झालाय रस्ता कारण लय गर्दी होती. गाडी आता गाडी बशी आली. गाडी इथं आहे आणि रिक्षा इथंच बरोबर लावल्या. आता गाडी कशी काढायची आणि रिक्षावाला पण नाही इथं. क्लच धरू.
अरे बाबा ए, थांब 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 आहे थांब 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 गाडी पुढं आहे गाडी आहे रे पुढं थांब थांब गाडी पुढं आहे नवरी थांब लस दाबून घेतल्या पुढं आता नाही आता 10 वाजून गेल्यात तरी पण आता उडी करते तर काही आता आले आम्ही घरी आणि तिथे काय सगळं तुम्हाला दाखवू शकलो नाही व्लॉग काढण्यासाठी मी गेलो आणि घरातली पण म्हणत होती जाऊ नको कारण सकाळी मला जरा बरं वाटत नव्हतं आणि घरातली काय म्हणत जाऊ नको म्हणालतीत कारण थंडी पण कोल्हापूरमध्ये जास्त आहे आणि त्यासाठीच म्हणालतीत जाऊ नको म्हणून आणि व्लॉग काढण्यासाठी गेलो खरं तिथं काय व्लॉग पण काढलो नाही सरळ आणि काय काढता पण आलं नाही कारण लय गर्दी होती लय गर्दी होती मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल आणि लेच गर्दी होती त्यामुळं काही काय ब्लॉग काढू शकलो नाही मी आणि काय जाता जेव्हा आपण आणि मेन म्हणजे दर्शन पण व्हायला नाही कळसाचं तेवढं दर्शन झालं बाकी कसलं झालं नाही मुखदर्शन पण झालं नाही कारण मुखदर्शनची लाईन पण बंद केलेली त्यांनी कारण लय गर्दी झालेली आणि जर लाईन म्हणजे रेग्युलर लाईन दर्शनमध्ये जर उभारलो असतो ना आम्ही तर 2 ते 3 तास तर लागले असते आम्हाला तर काहीच त्यामुळे तिथं पण आम्ही उभारलो नाही तसंच आम्हाला आता 10 वाजले आता घरी यायला आम्हाला आणि आम्ही 8 वाजता बाहेर पडलेलो आणि आम्हाला दर्शन नाही होऊन सुद्धा आम्हाला 10 वाजले म्हणजे लय गर्दी होती आणि जर आम्ही घेतलं असतं तर मग 11 साडे 11 वाजले असते यायला घरी तर काय आता जेव्हा आणि इकडे पण आता आंबील तेनच आहे नैवेद्य म्हणजे तेच असणार नैवेद्य आंबील घुगऱ्या आणि बघायला तुम्हाला दाखवतो काय तर काय आता जेवायचं आणि भाकरी मेथीची भाजी कडबू मिक्स भाजी आणि वडी वरण आणि आंबील तर काय आता जेवण तेन झाले आणि आज काय व्लॉग जास्त काढलो नाही आणि गर्दीमुळेच काढलो नाही आणि कॅमेरा जर उघडलो तर ते कॅमेरा इकडे तिकडे हलायचा गर्दीमुळं धक्काबुक्की लय करायचीत आणि गर्दी म्हणजे लयच गर्दी होती प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती आणि थंडी पण लय होती आणि आता आई झोपल्या डबल अंगावर घेतल्या आहे ना आणि गावाकडं पण लय थंड आहे गारगोटीमध्ये लय थंड आहे लय थंड आहे तिकडं पण तर काय दुपारीच मी ब्लॉग सुरू केलेला म्हणजे गारगोटीवरून येताना ब्लॉग सुरू केलेला जास्त काही ब्लॉग काढलो नाही आज कारण दुपारी पण मी झोपलेलो कारण जरा बरं वाटत नव्हतं आणि म्हणजे तिकडं पण लय थंड आहे गावाकडं त्यामुळे जरा डोकं ते दुखालतं थंडीमुळं तर काय त्यामुळेच मी व्लॉग सुरू केलो नाही आणि गावाकडे काही नाही जरा रेंजचा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्लॉग पण मी जरा लेट पडायचे माझे 5 वाजता टाकायचे ती कुठे 6-6:30 वाजता पडायचे कारण रेंजचा जरा तिथं प्रॉब्लेम आहे गावाकडं तर त्यामुळे जरा व्लॉग लेट पडायचे तर काय आजसाठी बघते एवढंच तर आता पण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तर बाय गाईज